श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमयमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते. असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यासकट दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला स्वामी सेवेतील अत्यंत अंगाला वेगळा स्वामी अस्तित्वांची जाणीव करून देणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा सगळं काही संपल्यासारखे वाटते, जेव्हा आपले आयुष्य पूर्णपणे हरून बसते, नेमकी तेव्हा स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याचे मार्ग कसे बदलवून टाकतात, हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव. भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव आहे वसईमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सो अंजली वसेकर या ताईंचा. आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझं नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या नामस्मरणाने मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते. खरं तर अगदी आत्ताच काही वर्षापूर्वी मी स्वामी सेवेत आली आणि माझं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेलं. माझं माहेर उमरेठ आणि सासर हे संभा. लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरी आई, तेव्हा माझ्या सासरी वातावरण हे अत्यंत घाण होतं. ताई म्हणतात, सासरी आल्यानंतर जसं नवीन नवरीसोबत वागलं जातं तसं माझ्यासोबत कोणीच वागलं नाही. माझी एक नणंद जी सतत मला टोमणे मारायची, माझी सासूजी मला भयंकर त्रास द्यायची, माझे पती माझे लाड करायचे, माझ्यावर प्रेम करायचे आणि त्यांच्या प्रेमाखातर मी तिथे राहते. बराचसा छळ केला जायचा, बराचसा वेळा मला उपाशी ठेवायचं, अशा बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या. मात्र ते म्हणतात ना की लग्न झालं की सगळं संपतं, काहीही बदलत नाही. आपल्या मुलींना सगळं काही सहन करावं लागतं. अगदी तसंच काही माझ्या परिस्थितीला कोणाला सांगू शकत नव्हती, कोणाकडे व्यक्त करू शकत नव्हती. मात्र माझा त्रास काही केल्याने कमी होत नव्हता. रोज सहन करून करून आता असह्य होत होतं. मात्र माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. लग्नातला 7 वर्ष उलटून गेली, मात्र तरीही मला बाळ होत नव्हतं. असंख्य डॉक्टर गेले, असंख्य बघत गेले. पहा बाबुआ, सगळ्यांचा ठिकाणी फिरलो. डॉक्टर म्हणायचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, कुठलाही प्रॉब्लेम नाही. मात्र तरीही आई होण्याचं सुख मला लाभत नव्हतं. मग त्यानंतर शेजारी पाजारी आणि नात्याच्या काही लोकांनी सांगितलं की तुझी सासूबाई आहे ती अत्यंत भयानक आहे, तिचं बाधा लावत आहे. अगोदर आम्हा सगळ्यांना लावायची, आता तिनेच असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे तुला बाध होऊ नये. त्यानंतर सुद्धा 2 वर्ष मी सहन करत होते. प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला माझी सासू रात्री काहीतरी करायची आणि त्यांच्यानंतर लिंबू माहेरी हे माझ्या कपड्यावर आणून टाकायची. याबद्दल मी माझ्या पतीला बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सुद्धा माझं ऐकत नव्हते, माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. शेवटी मला सगळ्यांनी सांगितलं की तू त्या घरातून बाहेर पड, तुझा मार्ग तू निवड, त्याशिवाय तुझं आयुष्य सुख येणार नाही. मग मी माझ्या पतीकडे बाहेर राहण्याचा हट्ट धरला, मात्र ते मान्य करत नव्हते. घरच्यांना सोडून जाणार नाही असे सतत सांगत होते. शेवटी माझ्या सासूबाईलाही कळाले की मी घर सोडण्याचा विचार आहे आणि तिने अघटित असे घडवून आणले. बरोबर पौष महिना होता आणि अमावस्या होती. त्या अमावस्येला रात्री 12:30 वाजता मी घालणारे जे कपडे होते तिने पेटवले. त्या कपड्यामध्ये तिने लिंबू टाकले, म्हणजे मला संपवण्यासाठी तिने बऱ्याच प्रक्रिया केल्या. खरं तर जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा अर्धवट जळलेले कपडे, अर्धवट जळलेली लिंबू हे सगळं पाहिले. खरं तर मग बघून माझे अंग थरथरू लागले. मला काहीच सुचेना, काहीच कळेना. मी माझ्या आईला हे सगळं सांगितले आणि त्यावर तिने मला सांगितलं, तू असशील तशी निघून ये. मात्र निघून जाण्यासाठी सुद्धा मला चान्स नव्हता, कारण सासूबाई मला सोडत नव्हती आणि पती माझं ऐकत नव्हते. बरोबर त्या दिवशी संध्याकाळी मी आजारी पडले. अचानक मला चक्कर येऊ लागली.
माझ्या डोळ्यासमोर अत्यंत अंधार जाणू लागला. मला काय होते काय कळत नव्हतं. फक्त एवढंच की मी आता काहीतरी करणार असे मला वाटत होतं. मी माझ्या घरच्यांसोबत सुद्धा फोनवरती बोलायचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा वेळीच नेटवर्क नव्हतं. माझ्या पतीने मला हॉस्पिटलला नेलं. दवाखान्यात गेल्यानंतर रिपोर्ट काढले, मात्र सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. माझा बीपी अत्यंत हाय झाला होता आणि ऑक्सिजन लेवल ही अत्यंत कमी झाली होती. डॉक्टरांनी मला ऑक्सिजन लावले आणि ही कंडिशन बघून आता माझ्या पतीच्या मनात सुद्धा शंका येऊ लागल्या. त्यांनी माझ्या घरच्यांना फोन करून माझ्या आई-वडिलांना अर्जंटमध्ये हॉस्पिटलला बोलावले. माझे आई-बाबा, माझी छोटी बहीण आणि माझा भाऊ अगदी सगळेच दवाखान्यात आले. डॉक्टरनी स्वतः सांगितलं, कारण काहीच कळत नाहीये. मात्र त्यांचं कंडिशन ही क्रिटिकल आहे. ताई म्हणतात, तेव्हा स्वतःच्या करणीबाधेचा चमत्कार मी बघत होते. कारण बरोबर त्या अमावस्येला तिने माझे कपडे जाळले, लिंबू जाळले आणि त्यांच्या दुसऱ्याच दिवशी मी मृत्यूच्या दारात पोहोचले. हे सगळं काही मी माझ्या आईला सांगितले. ती रडत होती. तिलाही काय करावे कळत नव्हते. अशातच माझी आत्या, जी मुंबईला राहत, माझ्या आईने आत्याला फोन केलं. खरं तर तिने हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारण्यासाठी तिला फोन केलेला, मात्र घडलेली हकीकत तिने सांगितले. आणि तेव्हा आत्याने तिला सांगितले, काळजी करू नको, तुला मी स्वामींचा मंत्र सांगते, तू स्वामींचा मंत्र म्हण आणि तारक तीर्थ बनव, ते तिला प्यायला दे, तिच्या अंगावर शिंपड, त्याने सगळं काही ठीक होतं. आत्यांचा फोन ठेवला आणि तिने सांगितल्याप्रमाणे माझ्या आईने तारक तीर्थ बनवले. माझ्या अंगावर शिंपडे आले आणि मला प्यायला दिले. त्याचबरोबर तिने माझ्या ICU रूममध्ये तारक मंत्र लावला. तारक मंत्रानंतर तिने कालभैरव अष्टकम लावले. कालभैरव अष्टकम आणि तारक मंत्र जवळपास दिवसभर मी फक्त आणि फक्त हे 2च मंत्र ऐकत होते. आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे रिपोर्ट नॉर्मल आले. आता बीपी ही कंट्रोलमध्ये होती आणि ऑक्सिजन लेवल ही बरी होती. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आज 2 दिवस झालेत, अजूनही त्यांचा आजाराचे निदान लागले नाही, मात्र आता त्या व्यवस्थित आहेत आणि तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. तिथून आमच्या स्वामी सेवा सुरुवात झाली. आता बरंच काही पतीलाही कळून चुकलं. घरातलीच माझी सासू मला त्रास देत होती. मला संपवण्यासाठी अनेक कटकरास्थान करत होती. मग त्यांच्यानंतर आम्ही घराबाहेर पडलो. त्यानंतर आम्ही सुरुवातीला एक छोटीशी रूम भाड्याने घेतली आणि तिथे राहू लागलो. जेव्हा जेव्हा सुट्टी असायची तेव्हा आम्ही गावी यायचो, पण त्यांच्या व्यतिरिक्त मात्र आम्ही रूमवर असायचो. जसे आम्ही बाहेर पडलो त्यांच्या 4 महिन्यातच मी प्रेग्नेंट राहिले. जिथे 7 वर्ष मला बाळ होत नव्हते, तिथे त्या घरातून बाहेर पडल्यावर 4 महिन्यांनी ही गोड बातमी आम्हाला मिळाली आणि आमच्या आयुष्याचे कुठेतरी सोने झाल्यासारखे वाटले. आम्ही अत्यंत आनंदात होतो. मला बरोबर 7वा महिना होता आणि त्या 7व्या महिन्यात मला बघण्यासाठी म्हणून सासू आली. मला असं वाटलं, आता तरी ती सुधारली असेल, आता तरी सगळं व्यवस्थित असेल. मात्र तिला अजूनही माझं चांगलं बघवत नव्हतं. जशी सासूबाई माझ्या रूमवरती आली तेव्हा सांगते, त्या दिवशी पौर्णिमा होती आणि संध्याकाळी 7:30 वाजता मला ब्लिडिंग सुरू झाली. आता काय केलं माहिती नाही, पण त्याच दिवशी हा प्रकार घडला. मी माझ्या पतीला फोन केला. ते कामावर होते, आले आणि तसेच मला घेऊन हॉस्पिटलला गेले. खरं तर डॉक्टरांनी सांगितले, पुन्हा एकदा खूप मोठी रिस्क आहे. आपण 2 टेस्ट करूयात. त्यातलं एक टेस्ट जी पॉझिटिव्ह आली तर आपल्याला अबॉर्शन करावं लागेल. आम्ही दोघेही थक्क होतो. पुन्हा एकदा हे मोठं संकट आमच्यावर आलं होतं. पहिली टेस्ट गेली आणि पहिलीच टेस्ट पॉझिटिव्ह आली. अजून दुसरी टेस्ट बाकी होती, पण डॉक्टरांनी सांगितले की आपल्याला अबॉर्शन करावे लागेल. त्यानंतरच पुढची दुसरी टेस्ट केली आणि ती टेस्ट मात्र निगेटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की आपण उद्या सकाळी पर्यंत वाट पाहूया. जर ब्लिडिंग नाही थांबलं तर मग आपण पुढची प्रक्रिया करूयात. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांनी मला ॲडमिट केलं आणि त्या दिवशी माझे जे ब्लिडिंग आहे ते थांबले. जी टेस्ट होती ती सुद्धा निगेटिव्ह आली. कारण त्या दिवशी त्या रात्री जेव्हा मला ब्लिडिंग सुरू झालं
तेव्हा मी पुन्हा एकदा तारक तीर्थ केलं. मी रात्रभर तारक मंत्र ऐकत होते. मी रात्रभर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भजन ऐकत होते. महाराजांचा ऐक्य मंत्र ऐकत होते. आणि शेवटी स्वामी माझ्या मदतीला धावून आले. माझ्या बाळाला त्यांनी सुखरूप ठेवले. त्यानंतर जे काही होते माझ्या सासूबाईंना सगळं काही सांगितलं. तुम्ही का अशा माझ्यासोबत वागत आहेत यावरून मी त्यांना सुनावले. पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही उत्तर नव्हती. कारण त्यांना कळून चुकले मी जे काही करत आहे ते माझ्या सुनेला माहिती होतं आहे. त्या दिवशी त्या निघून गेल्या. त्यांच्यानंतर काही महिन्यात माझी डिलिव्हरी झालं. माझं बाळ उत्तम आहे. आज मी सुखात आहे, आनंदात आहे. खूप मोठी बाधा झाली होती. माझं बाळ न राहण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मी स्वतः संपावी म्हणून अनेक षडयंत्र रचले. पण स्वामी सेवा माझ्या नशिबात होती आणि स्वामींच्या कृपेने मी मात्र सुखरूप राहिले. माझ्या बाळाचा जन्म गुरुवारी झाला. जसं बाळ झालं त्यांच्या 6 महिन्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले त्याला अक्कलकोटला घेऊन गेलो आणि माझ्या बाळाचं नाव सुद्धा मी स्वामीच ठेवलं. खरंच स्वामी शक्ती अगाध आहे, स्वामी लीला अफाट आहे हे क्षणोक्षणी आम्हाला कळून चुकलं. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अंगावर शहारे आणणारा बघा. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरातील लोक आपल्यावर उठतात, आपल्याच घरातील लोक आपल्याला त्रास देतात. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तीच लोक आपल्याशी अशी वागतात. मात्र कोणी कसेही वागू, आपण स्वामींचे नाव घ्यायचं, आपण स्वामी सेवा करायची, स्वामींचा धावा करायचा. कारण आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढणारे, आपल्या प्रत्येक दुःखातून लांब करणारे जर कोणी असतील तर ते आपले स्वामीच आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि अनुभव आवडले असतील तर शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.